कारण उद्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडते आणि त्याच निमित्तानं क्रॉस वोटिंग होण्याची देखील शक्यता आहे। उद्या एनडीएची मतं तर असणारच आहेत, पण त्याच्या पलीकडे जाऊन इतर पक्षांचे खासदार देखील सीपी राधाकृष्णन यांच्यासोबत उभे राहतील असा दावा श्रीकांत शिंदे यांनी केलाय। एनडीएच्या पारड्यात अधिकची मतं पडतील तेव्हाच चित्र स्पष्ट होईल असं देखील खासदार श्रीकांत शिंदे यांचं म्हणणं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार उद्या कोणाला मतदान करणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। बघा, मला वाटतं उद्या जो नंबर तो आपल्याला दिसेल, जो एनडीएचा नंबर आहे तो तर असणारच आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन जे बाकी ज्या लोक आहेत, बाकी पार्टीतले, बाकी पक्षातले, ते देखील जे आहेत हे सीपी राधाकृष्णन यांच्याबरोबर उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळतील। ठाकरेंचे खासदार आहेत किंवा बघा आता विचारांनी तुमच्या अरे आताच तुम्हाला सांगितल्यावरती कसं काय होईल? उद्या बघा, उद्या एक्स्ट्रा जेव्हा वोट्स होतील, जेव्हा एक्स्ट्रा वोट्स एनडीएच्या पार्ट्यामध्ये पडतील, तेव्हा आपल्याला सगळा पिक्चर जो आहे तो क्लिअर होईल। म्हणजे उद्या असं वाटतं नक्कीच एक मोठ्या मेजॉरिटीने उपराष्ट्रपती चे जे उमेदवार आहेत सीपी राधाकृष्णनजी हे मोठ्या मताधिक्याने जे आहेत ते निवडून येतील। शिवाजी काळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शिवाजी, श्रीकांत शिंदे यांचं मत आहे की उद्याच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग देखील होईल। अगदी त्यांचं जे सूचक वक्तव्य आहे त्या वक्तव्याला महत्व प्राप्त होतं, कारण गेल्या अधिवेशनादरम्यान स्वतः उद्धव ठाकरे दिल्लीत आले होते आणि त्याच दरम्यान चर्चा सुरू होता की ठाकरेंचे काही खासदार शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात आहेत आणि गेल्या वेळेस जेव्हा एकनाथ शिंदे दिल्लीत आले होते त्यावेळेस देखील काही ऑपरेशन असं राबवलं जाईल की अशी शक्यता व्यक्त केली जात होती। मात्र काही खासदार जे आहेत ठाकरे गटातील ते नाराज आहेत। खास करून उद्धव ठाकरे त्यांच्या वाढदिवसाला देखील फोन नसतो किंवा काय मतदारसंघात सुरू आहे या संदर्भात देखील फोन नसतो, कधी विचारपूस केली जात नाही, अशी तक्रार अनेक खासदारांनी पुढारींशी बोलताना सांगितलेली आहे। आता त्याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ही नाराज खासदारांना शिंदे यांच्याकडून थेट मदत केली जात असल्याचीच माहिती आहे। त्यामुळे जर शिंदेंनी या खासदारांना सांगितलं तर कमीत कमी ठाकरे गटाच्या 5 खासदार असे आहेत की जे एनडीएला मदत करू शकतात। त्यामुळे जर खरंच तशा पद्धतीने आदेश गेले तर काही खासदार जे आहेत ठाकरे गटातील तर ते शिंदे गटाला म्हणजे एनडीएच्या उमेदवाराला मदत करू शकतात अशी माहिती आहे। त्यामुळं त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती उद्या जे मतदान होणार आहे त्यामध्ये खरंच क्रॉस वोटिंग होतंय का हे पाहणं महत्वाचं आहे। दुसरं, एनडीएने देखील आपल्या मतांमध्ये कुठलीही चूक होऊ नये म्हणून वेगवेगळ्या केंद्रीय मंत्र्यांच्या घरी सकाळी ब्रेकफास्ट डिप्लोमसीची योजना आखलेली आहे। त्यानुसार देशातील वेगवेगळ्या रिजनचे खासदार वेगवेगळ्या मंत्र्याकडे जाणार आहे। प्रल्हाद जोशी यांच्याकडे साऊथचे खासदार असतील, महाराष्ट्रातील खासदार भूपेंद्र यादव यांच्या घरी सकाळी नाश्त्याला जाणार आहे। त्यामध्ये शिवसेनेचे असतील आणि भाजपचे असे दोन्ही पक्षाचे खासदार या ठिकाणी नाश्त्याला जाणार। त्यामुळे प्रत्येक मत महत्वाचं ठेवून भाजपने सध्या व्यूहरचना आखल्याचं पाहायला मिळते। एनडीएच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जातात, त्याच पलीकडे जाऊन काही इंडिया आघाडीचे मतदान देखील एनडीएच्या उमेदवाराला मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत। या संदर्भात आता श्रीकांत शिंदे यांनी एक सूचक वक्तव्य केल्यामुळं ठाकरे गटांच्या खासदारांकडे या संदर्भात बोट जातं। त्यामुळे हे खरंच त्या पद्धतीने मतदान होतंय का हे निवडणुकीच्या निकालानंतर समजेल। त्यामुळे आता या सगळ्या संदर्भामध्ये सकाळी देखील श्रीकांत शिंदे यांचा हा दावा कितपत खरा ठरतोय हे उद्या पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।